आमच्या खैऱ्यांच्या विरोधात, चंद्रकांत खैऱ्यांच्या विरोधात जाहीर करतो. पण काय कळत नाही मला, काय चाचपडत बसले. चंद्रकांत खैऱ्यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही, म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती. आणि हा जो काय मिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद असतो. अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की. संभाजीनगर मधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले. संभाजीनगर मधले आमचे दलित बांधव हे सगळी बंधनं झुगारून, सगळे अडथळे झुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले. आत्ताच मला आमचे मित्र दलित पॅन्थरचे अध्यक्ष इकडले प्रदेश अध्यक्ष रमेशभाई खणागळे, भारतीय दलित पॅन्थर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांना पाठिंबा जाहीर. म्हणजे अनेक संघटना, दलित समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे, पराभव केला पाहिजे, यासाठी एकत्र येत. मराठवाड्यातलं चित्र असं आहे, मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतो की शिवसेनेचे मराठवाड्यातले 4ही उमेदवार हे विजयी होतात आणि फार मोठ्या ताकदीनं विजयी. शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल, नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहे. या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला. आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झालं. या राज्यामध्येच, महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन 45 वगैरे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे 35+चाच आहे. 35+. आणि तो कोणी बदलू शकेल एवढी शक्ती, मग ती महाशक्ती असेल, अदृश्य शक्ती असेल, ती कोणामध्येही नाही. बोला. प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलाय तुमच्यावर. कधी? नवीन केलाय. नवीन आरोप आहे. 20 जागा तुम्ही भाजपसोबत फिक्स केल्यात. म्हणजे काय असतं फिक्सिंग करून घेतलं? म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय? त्या जागा तुम्ही त्यांना म्हणजे त्या सोडल्या. 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो. प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्यात, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केले. राजकारण आम्हालाही कळतं, देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं, कारण आम्ही तो संघर्ष करतो. आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलतंय हे सुद्धा आम्हाला माहिती. या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले, विनवण्या केल्या, प्रेमानं हातही जोडले की
आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे. संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं. या देशात लोकशाही धोक्यात आहे. हुकुमशाही धडक मारते, आपल्याला धडका मारते. आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका. त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना 6 जागा देऊ केल्या. हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत, पृथ्वीराजजी चव्हाण आहेत. काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं. वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं. कारण ते पाहत होते. पृथ्वीराज चव्हाण असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ. पण ठीक आहे, त्यांची इच्छा, आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू. त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारले. पण तरी सुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील. देश संकटात असताना, संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाही, मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेवतो. बावनकुळेंनी एक ट्विट केलेलं आहे. तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक युद्ध सुरू झालं. तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं मतदान करू नका. आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं. तो विचार तुषार गांधींनी असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहे.